मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत। संवेदनशील आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, पण खऱ्या अर्थाने विरोधकांचं काय चालू आहे? या राज्यामध्ये काहीतरी भयंकर घडवण्याचा प्रयत्न आहे अशी भीती आमच्याला। आज कोणी म्हणतं बांगलादेश होईल। अरे या राज्यामध्ये हे पुरोगामी महाराष्ट्र मतांसाठी सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर आपण जाऊन प्रचार करताय। खरोखर आपण संवेदनशील असाल तर अशा दुर्दैवी घटनांचं राजकारण ताबडतोब बंद करायला पाहिजे। महाराष्ट्र बंद काय करताय? हे राजकारण बंद करा। आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे। कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही। ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे। मागे पण एकदा असंच कोर्टाने दंड लावला होता, त्यातून तरी सुधारा। आणि म्हणून मी एवढं सांगतो, या दुर्दैवी घटनेचं राजकारण माझ्या बहिणी कधी खपून घेणार नाही हा विश्वास आम्हाला। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा, अराजक करायचं, सत्तेला हापापलेले जे आहेत ते बंदच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करायचं। आणि म्हणूनच हे जे काय कृत्य आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र खपून घेणार नाही। या सर्वसामान्य जनता भरडली जाते आणि म्हणून लोकांना वेठीस धरू नका। अरे जे आम्ही चांगलं केलंय त्या चांगल्याचं स्वागत करू नका, पण त्याची बदनामी करू नका। माझ्या बहिला भगिनींना कोणी सांगतं विकत घेताय का? तुम्ही भीक देताय का? तुम्ही लाच देताय का? अरे 1,500 रुपये हे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकले, एवढी पोटदुखी का? कुणी याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करतोय। पण माझ्या बहिणी या सावत्र भावांना जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। खरं म्हणजे काही जणांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी एवढी घाई झाली आहे की लोकांच्या दुःखातही त्यांना राजकीय संधी दिसते। बहिणींनो, भावांनो, ही विकृती वेळीच ओळखा। ही खरं विकृती आहे, पण आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेलाच आम्ही देणार, माझ्या बहिणींनाच देणार। कारण ही योजना कधीच बंद होऊ शकणार नाही। ही योजना बंद होण्यासाठी कोर्टात देखील हे लोक गेले, पण कोर्टाने देखील त्यांना फटकारलं। आणि म्हणून हे लेना बँकेतले कॅशियर आहेत, काउंटर सोडून कुठंच जात नाहीत, त्यांना महाराष्ट्राची बहिणींशी काही देणं घेणं नाही। हे लेना बँक आहे, देना बँक नाही।